दत्तनाम हे वंदो आदरे बंद सोडवे नाम साजरे कामवासना तोडी कल्पना हे दयानिधे श्री कृपा घना श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. बाबा 184 योनी आहेत. त्या 184 योनीपैकी मानव जी योनी आहे ती अतिशय मौल्यवान योनी आहे. कारण त्या योनीमुळेच आपल्याला परमेश्वराची ह्या संसारात भेट होऊ शकते आणि आपल्याला परमेश्वर समजतो तर ह्याच योनीमध्ये समजतो. आपण गोविंदा माधवा परमेश्वराचं चिंतन करू शकतो तर ह्याच योनीमध्ये करू शकतो. परमेश्वराची प्राप्ती ह्याच योनीमध्ये करून घेऊ शकतो आणि ह्याच योनीमध्ये आपण आपल्याला कोणीही शास्त्राचं कोणी भौतिक आणि आध्यात्मिक कोणत्या दोन्ही ज्ञानापैकी कोणचंही ज्ञान ह्याच योनीमध्ये होऊ शकतं आणि ह्याच योनीमध्ये आपण 184 योनीच्या दुःखातून सुटून परमेश्वराची प्राप्ती परमेश्वराचा जो आनंद आहे तो आनंद प्राप्त घेऊ शकतो. म्हणून हे जे देह आहे हे देहाची काळजी आपण नियमित घ्यायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. आपण पुन्हा आपल्या ज्या वाईट सवय आहेत त्या वाईट सवयी सोडून द्यायला पाहिजे. आपल्याला जी तंबाखू आहे, जी दारू आहे, अशा ज्या आपल्या शरीराला हानिकारक आपलं जे शरीर आहे त्याला हानिकारक असणाऱ्या गोष्टी ह्या आपण टाळल्या पाहिजे. कारण शरीर हे आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत नेणारं साधन आहे. त्या साधनाची आपण मोटरसायकल घेतो तर त्या मोटरसायकलची जर आपण काळजी नाही घेतली तर ती मोटरसायकल आपल्याला जास्त दिवस सर्व्हिस देणार नाही ना. मग तसंच हे देह एक मोटरसायकलच आहे, साधन आहे ते आणि ते साधन आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी मिळालेलं आहे. मग त्यामुळं आपण त्या साधनाची जपवणूक केली पाहिजे. तर मग आपल्या शरीर आणि आपला आत्मा तर आपल्या शरीराला नाव देतो आपण दगडूबा, धोंडीबा, कोंडीबा असे आपले नाव देतो. आणि तुम्हाला जर विचारलं मी तुम्ही कोण आहेत तर तुम्ही शरीराचं नाव सांगता. तुम्ही कोंडीबा जर नाव असलं तुमच्या शरीराचं तर तुम्ही म्हणता मी कोंडीबा आहे, मी धोंडीबा आहे, मी दगडूबा आहे. तुम्ही दगडूबा नाहीत, तुम्ही कोंडीबा नाहीत, तुम्ही धोंडीबा नाहीत. तुम्ही एक आत्मा आहात आणि ते बी असे अमर आत्मा आहेत. 4 नित्य पदार्थापैकी एक पदार्थ आहात तुम्ही. तो जे पदार्थ असा आहे की तो कधीही नष्ट न होणारा पदार्थ आहे आणि तो अमर आहे, अमर. आणि पण तो दुःखात पडलेला आहे, दुःखात पडलेला आहे आणि त्या दुःखातून सुटून जाण्यासाठी परमेश्वर आपल्याला हे मानव देह देतात. मग मानव देह दिल्यानंतर ह्या मानव देहाची काळजी घेणं, मानव देह जास्त दिवस कसं टिकन आणि त्या टिकून आपण परमेश्वराचं चिंतन आपण कसं करू जास्तीत जास्त दिवस ह्या देहामध्ये राहून तर हे आपण पाहिलं पाहिजे. कारण पुन्हा असं देह आपल्याला भेटत याची काही गॅरंटी नाही. त्यामुळं ह्या देहामध्ये येऊन आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. तर आपला गीतेमध्ये सांगितलं आहे श्रीकृष्ण महाराजांना की द्वैमो पुरुष लोके शर साक्षर येऊचे. 2 प्रकारचे पुरुष आहेत. एक क्षर म्हणजे आपलं शरीर क्षर सर्वानी भूतानी आणि मधात जो आत्मा आहे कुटस्थ अक्षर उच्चते, कुटस्थ अक्षर उच्चते. त्या असे 2 पुरुष आहेत. तर जे शरीर जे आहे शरीराचे 3 शत्रू आहेत. शरीराचे कोणते शत्रू आहेत तर मीठ, साखर आणि मैदा हे 3 शत्रू शरीराचे आहेत. आणि जो मधात जो आत्मा आहे त्या आत्म्याचे 3 शत्रू आहेत, काम, क्रोध आणि लोभ. शरीराचे 3 शत्रू मीठ, साखर, मैदा आणि आत्म्याचे 3 शत्रू काम, क्रोध, लोभ. तर हे कामाच्या आहारी जर गेला तर त्या मधला जो आत्मा आहे तो दुःखात पडतो. त्याला अजिबात सुख मिळत नाही. आणि जो वरचा जो शरीर आहे शरीरासाठी जर आपण जास्त साखर वापरली, जास्त मीठ वापरलं, जास्त मैदा वापरला. मैद्याचा मैदा ह्या
पोटात गेल्यानंतर गोळा होतो त्याचा, त्या गोळा होतो आणि तो गोळा पचायला फार अवघड पडतो. म्हणून मैदा, बिस्किट वगैरे हे असे जे ड्रायफ्रूट, जंक फूड असे फूड्स खाल्लं पाहिजे. आणि आपल्या शरीराची आपण काळजी घ्यायला पाहिजे. शरीर आपलं परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी दिलेलं साधन आहे, त्या साधनाला जपलं पाहिजे. मीठ कमीत कमी खाल्लं पाहिजे, साखर कमीत कमी खाल्ली पाहिजे. आणि मीठ, साखर आणि मैदा कमीत कमी, मैद्याचे पदार्थ अजिबात टाळायला पाहिजे. आणि आपण जे शरीर, आपला आत्मा आहे, आत्म्याचे 3 शत्रू आहेत, काम, क्रोध आणि लोभ. कामाच्या आहारी गेलं न पाहिजे, क्रोधाच्या आहारी न गेलं पाहिजे, लोभाच्या आहारी न गेलं पाहिजे. श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं 3ऱ्या अध्यायात विचारलं, देवा माणूस पाप का करतो? तर श्रीकृष्ण महाराज म्हणे त्याला, अर्जुना, काम येश, क्रोध येश, रजोगुण समुद्भव, महाशनो महापापमा विद्येनं मी हे वैरिनाम. ह्या काम, क्रोध आणि लोभ, काम, क्रोध हे काम येश, क्रोध येश, रजोगुण समुद्भव. काम आणि क्रोध हे रजोगुणापासून उत्पन्न होते आणि ते महाशनो येतं, म्हणजे महाखादाड येतं, महापापी आहे, महापापमा, आणि आपल्या बुद्धीला झाकून टाकणारे आहे. म्हणून त्या काम, क्रोध, लोभापासून आपण जपून राहिलं पाहिजे. अहो, आजपर्यंत तुम्ही जर इतिहास पाहिला तर कामामुळं किती लोकांचं नुकसान झालं, क्रोधामुळं किती लोकांचं नुकसान झालं, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्या कामाच्या, क्रोधाच्या, लोभाच्या आहारी आपण पडलं नाही पाहिजे. एवढा हत्ती आहे, परंतु तो लोभामुळं लोकांच्या तावडीत पडतो आणि दुःख भोगतो. आणि तर त्याप्रमाणे लोभ, कामामुळं बी रावणासारखा माणूस देखील त्या कामाच्या आहारी जातो आणि दुःख भोगतो. आणि हा जो नारद आहे, नारद देखील कामाच्या आहारी जातो आणि दुःख भोगतो. आणि विश्वामित्र ऋषीसारखा मोठे ऋषी देखील कामाच्या आहारी जातात आणि आपलं तपश्चर्या केलेली ती सगळी गमावून बसतात. बाबा, हे काम, क्रोध, लोभ हे आपल्या आत्म्याचे शत्रू आहेत. आणि साखर, मीठ आणि मैदा हे आपल्या शरीराचे शत्रू आहेत. तर त्या 6 शत्रूपासून आपण मुक्त राहिलं पाहिजे, त्याच्या आहारी गेलं पाहिजे. आणि ह्या आपला आत्मा तर अमर आहे, त्याचं काही नाही, विषय नाही त्याचा. परंतु जे शरीर आहे ते क्षर आहे, ते नष्ट होणार आहे. पण त्याला कसं टिकवता येईल जास्तीत जास्त, आणि ते टिकून परमेश्वराचं चिंतन कसं जास्तीत जास्त करता येईल याची आपण विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडवत प्रणाम करतो.